सातपूर परिसर व शहरात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर सुरू असून त्याचा सर्वाधिक फटका हातमजुरी करणारे नागरिक वर्गाला बसतोय। कोणताही शासकीय परवाना नसताना काही सावकारांकडून 100 रुपयांमागे 10 ते 20 रुपये व्याजाने तेही हप्त्याने कर्ज देण्यात येत असून मूळ रक्कम पूर्ण फेडून सुद्धा दुप्पटीने पैसे वसूल करण्याची दादागिरी सुरू आहे। या सावकारांकडून वाढीव व्याजाची मागणी करताना कर्जदारांना शिवीगाळ, दमदाटी, साहित्य जप्तीच्या धमक्या देण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस आले। काही प्रकरणांमध्ये तर अपहरण करून टाकू, जीवे मारू अशा गंभीर धमक्या दिल्या जात असल्याने सातपूर परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले। दरम्यान संबंधित सावकारांकडे महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमांतर्गत कोणताही परवाना नसताना खुलेआम अवैध सावकारी सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। प्रशासन व पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देत संबंधित अवैध सावकारांवर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी सातपूर परिसरातील नागरिक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। विशेष म्हणजे मागील काही दिवसात असाच एक सावकारीचा प्रकार घडल्यानंतर सातपूरचा एक कथित सावकारावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसात त्याला अटकपूर्व जामीन मिळालाय। मात्र अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर देखील त्याचे सावकारीचे धंदे सुरूच असल्याची चर्चा सुरू आहे। या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची नागरिकांनी मागणी केली असली तरी सातपूरला असे कथित अवैध सावकार सर्वसामान्यांची खेळणा करीत असतील तर सातपूर पोलिसांना कळवावे, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।